नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मी पार्ट टाईम झोमॅटो करतो. पण ॲक्च्युअली काय मला 2-3 दिवस मी सुट्टी घेतली आहे. तर 2-3 दिवस मी फुल टाईम झोमॅटो करणार आहे आणि या 2-3 दिवसामध्ये मला ₹5,000 कमवायचं मी चॅलेंज घेतलेलं आहे. त्यातला हा पहिला दिवस आहे. तर मला आत्ता खडकवासला तिकडची ऑर्डर पडली आहे. तर मी ती ऑर्डर घ्यायला आलो आहे. तर आता तुम्ही पाहू शकता व्ह्यू पहा. मस्त पाणी-बिणी आहे. छान वातावरण आहे. मग इथंच आता मी ब्लॉगला स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, आम्ही आज आर्मी कॅम्पसमध्ये ऑर्डर द्यायला गेलो होतो. तर ॲक्च्युअली काय झालं, आर्मी कॅम्पसमध्ये तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तरी झोमॅटोच्या प्रत्येक बॉयजनी किंवा प्रत्येक रायटरने याची काळजी घेतली पाहिजे की स्वतःकडे हेल्मेट पाहिजे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स पाहिजेत, पॅन कार्ड असो, आधार कार्ड असो किंवा ड्रायव्हिंग लायसन असो. तर माझ्याकडे याच्यातलं काहीच नव्हतं, हार्ड कॉपी नव्हते माझ्याकडे आणि हेल्मेट पण नव्हतं. तर त्यामुळे मला गेटमध्ये आतमध्ये गाडी काय नेऊन दिली नाही त्यांनी. तर मी काय, मला 1 किलोमीटर आतमध्ये चालत गेलो मी. जाताना लकीली मला काय आलं, एक आर्मी ऑफिसर भेटला 200 मीटर वरती. तर आर्मी ऑफिसरने मला गाडीवरती सोडलं. पण येताना मला 1 किलोमीटर मी पूर्ण चालत आलं. तुम्ही पाहू शकता पूर्ण जंगल, इथं कोणच नाहीये आणि याची भीती पण वाटते की इथं रेकॉर्डिंग करायला अलाउड आहे का नाहीये. तरी पण हिंमत करून करतोय. तसं जर मी आर्मी ऑफिसरला विचारलं होतं तर ते म्हटले होते मला की एकटा असशील तेव्हा तू रेकॉर्डिंग कर. पूर्ण जंगल, इथं कोणच नाहीये, एकटाच होतो. 1 ते 1.5 किलोमीटर चालत आलो. अर्धा किलोमीटर चालत आलोय, अजून अर्धा किलोमीटर मला चालत जायचंय. ठीक आहे, चाललोय. झोमॅटो रायडरची किंवा प्रत्येक रायडरची लाईफ काही इझी नाहीये. त्यांना रोज नवीन नवीन प्रॉब्लेमला फेस करावंच लागतंय. त्याच्यात मी ऑर्डर दिली, त्या कस्टमरने मला ₹50 टिप दिली. कस्टमर पण चांगले होते ऑफिसर, त्यांचे धन्यवाद, थँक्यू, त्यांना आभार मानले मी त्यांचे. आता मी चाललोय गेटकडे चालत. तुम्ही पाहू शकता आतमध्ये पूर्ण जंगल आहे, कुठंच काही नाही, सगळीकडे पूर्ण दाट झाडी इथं. रोड वगैरे मस्त भारी इथं, रोड एकदम एक नंबर येतं मस्त. मग तिथनं आता तुम्ही पाठी पाहू शकता मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता तिथनं मी चालत चाललोय. आता पाहू. खूप छान एक्सपिरियन्स होता. याच्या अगोदर माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. मला जास्त एक्सपिरियन्स नाही ऑर्डरचा, नवीनच मी करतोय, त्याच्यामुळे माझ्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स नव्हते. मग मी काय केलं, हार्ड कॉपी प्रिंट घेतली त्यांच्याकडनं. माझ्याकडे मोबाईलमध्ये सॉफ्ट कॉपी होती, प्रिंट घेतली, आधार कार्ड त्यांना सबमिट केलं, मग आतमध्ये आलो. आता ऑर्डर देऊन चाललोय. आतमध्ये सगळीकडे स्पोर्टचं ग्राउंड होतं. आता हे बास्केटबॉलचं ग्राउंड आहे आणि मला जाताना ज्या ऑफिसरांनी सोडलं होतं तर ते व्हिडिओ पहा आणि गाणं पण ऐका. पिझ्झा हटची ऑर्डर पडली, मग कस्टमरला नेऊन दिली. मला आता ऑर्डर पडली होती आणि लय भारी ऑर्डर पडली. अशा ऑर्डर पडल्या मस्त वाटतं. आता मला इथनं ऑर्डर पडली होती न्यू मिठाई मॉल मधनं आणि द्यायची होती ती ऑर्डर मला हेच बिल्डिंग मध्ये वरती. आणि मी ती ऑर्डर आता द्यायला गेलो होतो. ऑर्डर द्यायला गेलो तर त्या मॅडमनी मला काय म्हणलं की लिफ्ट मध्ये तुम्ही ठेवा आणि फर्स्ट फ्लोअरला पाठवून द्या. अशी जर ऑर्डर भेटली तर काय करायचं, मस्त वाटतं. ₹25 ऑर्डर भेटली, ते आता माझ्या अकाउंटलाही पैसे आलेत. थँक्यू. अशीच ऑर्डर भेटायला पाहिजे अजून. तर ऑर्डर रात्रीचे 9 वाजले. आता मी कल्याण भेळ मी ऑर्डर घ्यायला आलो. आता ऑर्डरचे किती भेटले तुम्हाला मी दाखवतो. ऑर्डर दिली आहे, आपल्याला ₹65 भेटलेले ऑर्डरचे. ह्या सोसायटीमध्ये ऑर्डर द्यायची होती, तर आता ऑर्डर देऊन मी खाली आलो. ऑर्डरचे माझ्या अकाउंटला ₹65 आले. मी आज दिवसभर वर्किंग केलेलं आहे. तर मी चॅलेंज घेतलेलं आहे 4 दिवसामध्ये मला ₹5,000 कमवायचे. आता रात्रीचे 10 वाजले. आता मी लास्टची ऑर्डर दिली आहे नांदेड सिटीमध्ये. तुम्ही पाहू शकता नांदेड सिटीमध्ये मी थांबलोय. तिथे लॅम्प याच्या खाली थांबलो कारण की मी लाईट चांगली यावं, मी तुम्हाला दिसावं. खूप मेहनत करतोय. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तर मी आज टोटल पैसे कमवले ₹700. तर मला अजून 3 दिवसामध्ये बाकीचे अमाऊंट कमायचे. पहिल्या दिवसात चांगली सुरुवात झाली, चांगले अनुभव भेटले. मी आर्मी कॅम्पस मध्ये गेलो होतो, तो खूपच भारी अनुभव होता. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, सजेस्ट करा. थँक्यू. मी जातो घरी. गुड नाईट. चला बाय बाय. मी जातो आता.